नमस्कार मंडळी. रथसप्तमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मंडळी, रथसप्तमी हा सण माघ महिन्यातील शुक्ल पक्षातल्या सप्तमी तिथीला साजरा केला जातो. या दिवसाचे महत्त्व खगोलशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत मोठे आहे. मकर संक्रांतीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो आणि उत्तरायणाची सुरुवात होते. पण रथसप्तमीच्या दिवशी सूर्य खऱ्या अर्थाने आपल्या रथाचा वेग वाढवतो आणि उत्तरायणात स्थिर होतो, अशी मान्यता आहे. रथ या शब्दाचा अर्थ इथे केवळ लाकडी रथ असा नाही. आपली वेद परंपरा आणि उपनिषदे सांगतात की शरीरम रथमेवतु, हे मानवी शरीरसुद्धा एक रथच आहे. ज्याप्रमाणे सूर्याच्या रथाला 7 घोडे असतात, तसेच आपल्या या देहरूपी रथाला सुद्धा इंद्रियांचे घोडे आहेत. येथे एक अत्यंत सुंदर आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे. सूर्याच्या प्रकाशाला आपण पांढरा समजतो, पण विज्ञानाने प्रिझमच्या प्रयोगाने सिद्ध केले आहे की सूर्यप्रकाश 7 रंगांचा बनलेला असतो: जांभळा, निळा, आकाशी, हिरवा, पिवळाई, केशरी आणि तांबडा. नवल वाटते की आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षांपूर्वीच वेदांमध्ये सूर्याच्या रथाला 7 घोडे आहेत असे लिहून ठेवले आहे. 4 हे 7 घोडे म्हणजेच हे 7 रंग आहेत. यालाच वेदांमध्ये सप्ताश्व असे म्हटले आहे. तसेच हे 7 घोडे आठवड्याच्या 7 वारांचे रविवार ते शनिवार सुद्धा प्रतिनिधित्व करतात. काळाचे मोजमाप सूर्याशिवाय अशक्य आहे. दिवस, रात्र, आठवडा, महिना, वर्ष, अयन, युग हे सर्व सूर्याच्या गतीवर अवलंबून आहेत. म्हणूनच सूर्याला कालचक्र प्रवर्तक म्हटले जाते. रथसप्तमीच्या दिवशी सूर्य आपल्या रथाची दिशा बदलतो आणि ईशान्य दिशेकडे, उत्तर-पूर्व, आपला प्रवास सुरू करतो. यामुळे वातावरणातील थंडी कमी होऊन उबदारपणा वाढू लागतो. वसंत ऋतूच्या स्वागताची ही तयारी असते. शेतकऱ्यांसाठी हा काळ पिकांच्या कापणीचा आणि नवीन हंगामाचा असतो. म्हणून कृषी संस्कृतीत या सणाला नवीन वर्षाची सुरुवात असेही मानले जाते. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून रथसप्तमीच्या 3 महत्त्वपूर्ण कथा, त्यामागील शास्त्र, इतिहास आणि व्रतविधी याचा सविस्तर आणि सर्वांगीण आढावा घेणार आहोत. या 3ही कथा अत्यंत ज्ञानवर्धक आणि उत्तम फळ मिळवून देणाऱ्या आहेत. या कथांचे श्रवण जरी केले तरी जीवनातील अनेक संकटे, रोग, गरिबी, आधी-व्याधी सर्वांचा नायनाट होऊन जातो, असे भविष्य पुराणमध्ये नमूद केले आहे. चला तर मग, जास्त वेळ वाया न घालवता मी तुम्हाला त्या 3ही कथा सांगायला सुरुवात करते. मंडळी, पहिली कथा आहे सूर्यदेवाची जन्मकथा. फार प्राचीन काळातील सत्ययुगाच्या सुरुवातीची ही गोष्ट आहे. प्रजापती दक्षाने आपल्या 60 कन्यांचे विवाह विविध देवतांशी आणि ऋषींशी लावून दिले होते. त्यापैकी 13 कन्यांचा विवाह महर्षी कश्यप यांच्याशी झाला होता. कश्यप ऋषी हे मोठे ज्ञानी, तपस्वी आणि ब्रह्मज्ञानी होते. त्यांच्या या 13 पत्नींपासूनच या सृष्टीतील विविध जीवांची उत्पत्ती झाली असे पुराणे सांगतात. त्यांच्या दिती नावाच्या पत्नीपासून दैत्यांचा जन्म झाला, तर अदिती नावाच्या पत्नीपासून देवांचा जन्म झाला. साहजिकच आहे, जिथे 2 भिन्न वृत्ती एकाच ठिकाणी येतात तिथे संघर्ष हा अटळ असतो. दैत्य हे स्वभावाने अत्यंत क्रूर, अहंकारी, भोगवादी आणि सत्तापिपासू होते. त्यांना वाटत होते की संपूर्ण त्रिभुवन, स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ फक्त आपल्याच ताब्यात असावे. दुसऱ्या बाजूला देव हे सात्विक, धर्मपरायण आणि परोपकारी होते. काळाच्या ओघात दैत्यांचे बळ खूप वाढले. त्यांच्यात माली आणि सुमालीसारखे महापराक्रमी राक्षस निर्माण झाले. त्यांनी स्वर्गावर आक्रमण केले. देवांचा राजा इंद्र आणि इतर देव या आक्रमणापुढे टिकाव धरू शकले नाहीत. दैत्यांनी देवांना स्वर्गातून हुसकावून लावले. त्यांचे यज्ञाचे भाग हिरावून घेतले आणि धर्माचा नाश करण्यास सुरुवात केली. देव दीनवाणे होऊन इकडे तिकडे लपून राहू लागले.
आपली मुले म्हणजेच देव अशा प्रकारे पराभूत झालेली, दुःखी आणि अपमानित झालेली पाहून माता अदितीला अपार दुःख झाले. तिचे मातृहृदय पिळवटून निघाले. ती विचार करू लागली की ज्या मुलांचे पालनपोषण मी इतक्या प्रेमाने केले, ते आज स्वतःच्या घरातूनच बेघर झाले आहेत. या राक्षसांच्या जाचातून माझ्या मुलांना कोण सोडवेल? अदितीनं पाहिले की केवळ बाहुबलाने राक्षसांना हरवणे शक्य नाही, कारण त्यांच्याकडे मायावी शक्ती आहेत. यासाठी दैवी शक्तीचीच गरज आहे. तिने आपले पती महर्षी कश्यप यांना शरण जाण्याचे ठरवले. एके दिवशी महर्षी कश्यप आपल्या आश्रमात ध्यानात मग्न होते. अदिती तिथे गेली आणि नम्रपणे हात जोडून उभी राहिली. जेव्हा ऋषींनी डोळे उघडले, तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीच्या चेहऱ्यावरील उदासी आणि डोळ्यातील अश्रू पाहिले. त्रिकालज्ञानी ऋषींनी विचारले, हे देवी, तुझ्या मुखावर ही चिंता का? सर्व काही कुशल तर आहे ना? तुझे पुत्र, देव, सुरक्षित आहेत ना? अदितीचा कंठ दाटून आला. ती म्हणाली, हे नाथ, आपण तर सर्वज्ञ आहात. तुम्हाला काय सांगायचे? पण आईचे काळीज मुलांचे दुःख पाहू शकत नाही. त्या दैत्यांनी माझ्या पुत्रांचे राज्य हिरावून घेतले आहे. माझे पुत्र आज वणवण भटकत आहेत. हे प्रभू, मला असा एखादा उपाय सांगा किंवा मला असा एखादा पुत्र द्या जो या दैत्यांचा सर्वनाश करेल आणि माझ्या मुलांना त्यांचे हरवलेले वैभव परत मिळवून देईल. महर्षी कश्यपांनी अदितीचे सांत्वन केले. ते म्हणाले, हे देवी, चिंता करू नकोस. जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, तेव्हा तेव्हा परमात्मा कोणत्या ना कोणत्या रूपात अवतार घेतोच. तू त्या जगन्नियंत्या, तेजपुंज अशा सूर्यदेवाची उपासना कर. तोच तुझ्या संकटाचे निवारण करण्यास समर्थ आहे. पतीचा आदेश मानून अदितीने कठोर तपश्चर्या सुरू केली. तिने अन्न पाण्याचा त्याग केला. तिने आपले संपूर्ण लक्ष त्या निराकार, निर्गुण पण तेजोमय अशा सूर्यतत्वावर केंद्रित केले. हे भास्कर, हे दिनकर, तूच या जगाचा आधार आहेस. तूच अंधाराचा नाश करणारा आहेस. माझ्या पुत्रांच्या जीवनातील दुःखाचा अंधार तूच दूर कर. अशी ती रोज प्रार्थना करू लागली. तिची तपश्चर्या इतकी उग्र होती की तिच्या तपाच्या अग्नीने स्वर्ग आणि पृथ्वी तापू लागले. तिची ही निष्ठा पाहून साक्षात भगवान सूर्यदेव प्रसन्न झाले. माघ महिन्यातील दिवस होते. आकाशातून एक दिव्य ज्योतिर्मय रूप प्रकट झाले. ते रूप इतके प्रखर होते की अदितीला डोळे उघडणेही कठीण झाले. त्या तेजातून वाणी उमटली, हे देवी अदिती, मी तुझ्या तपाने प्रसन्न झालो आहे. माग, तुला काय वर हवा आहे? अदितीने कसेबसे डोळे उघडले आणि त्या दिव्य स्वरूपाला साष्टांग नमस्कार केला. ती म्हणाली, हे प्रभू, जर आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर मला माझ्या पुत्रांचे रक्षण करणारा आणि दैत्यांचा नाश करणारा असा पुत्र हवा आहे. आपण स्वतः माझ्या पोटी जन्म घ्यावा हीच माझी इच्छा आहे. सूर्यदेवाने तथास्तु म्हटले. ते म्हणाले, मी माझ्या सहस्रांश किरणांनी तुझ्या गर्भात प्रवेश करेन आणि तुझा पुत्र म्हणून जन्माला येईन. असे म्हणून ते दिव्य तेज अदितीच्या उदरात सामावले. पण कथा इथेच संपत नाही. अदिती गर्भवती असतानाही तिने आपले तप, उपवास आणि कडक नियम सोडले नाहीत. ती रोज चांद्रायणसारखी कठीण व्रते करत असे. हे पाहून एकदा महर्षी कश्यप तिला रागाने म्हणाले, हे अदिती, तू हे काय करत आहेस? गर्भावस्थेत असे कडक उपवास करून तू तुझ्या गर्भातील अंड्याचा नाश करशील की काय? तू याला मारून टाकशील का? तेव्हा अदितीने अतिशय नम्रपणे पण ठामपणे उत्तर दिले, नाही स्वामी, हा गर्भ सामान्य नाही. हा साक्षात मृत्युंजय असा सूर्यदेवाचा अंश आहे. तो मरू शकत नाही. उलट हाच शत्रूंना मारणारा ठरेल.
आणि त्याच क्षणी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला त्या दिव्य बालकाचा जन्म झाला. तो बालक जन्माला येताच त्याच्या शरीरातून इतका प्रकाश बाहेर पडला की दाही दिशा उजळून निघाल्या. ऋषींनी रागाने मारितम अंडम म्हटले होते, म्हणून या बालकाचे नाव मार्तंड असे पडले. तसेच अदितीचा पुत्र म्हणून त्याला आदित्य असेही म्हटले जाऊ लागले. हाच तो दिवस माघ शुक्ल सप्तमी, ज्याला आपण रथसप्तमी किंवा सूर्यजयंती म्हणून साजरे करतो. पुढे याच मार्तंड सूर्याने आपल्या प्रखर तेजाने दैत्यांना जाळून भस्म केले आणि देवांना त्यांचे इंद्रपद परत मिळवून दिले. ही कथा आपल्याला शिकवते की आईची तपश्चर्या आणि भगवंतावरची श्रद्धा कधीही वाया जात नाही. मंडळी, आता दुसरी कथा ऐकूया. ती आहे भगवान श्रीकृष्णाचा पुत्र सांब आणि शापविमोचन. मंडळी, आता आपण द्वापार युगातील एका अशा कथेचे चिंतन करणार आहोत, जी कथा आपल्याला हे शिकवते की माणसाला कितीही रूप, धन किंवा सत्ता मिळाली तरी त्याने अहंकार करू नये. आणि जर दुर्दैवाने असा अहंकार झाला आणि त्यातून पाप घडले तर त्याचे प्रायश्चित्त कसे घ्यावे याचा मार्ग म्हणजे सूर्योपासना. ही कथा आहे भगवान श्रीकृष्णाचा स्वतःचा पुत्र सांब याची. द्वारका नगरी, जी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने वसवली होती, ती सोन्याची होती. तिथे सुख, समृद्धी आणि आनंदाला काही तोटा नव्हता. भगवान श्रीकृष्णांना जांबवती नावाची एक राणी होती. जांबवती आणि श्रीकृष्णाचा मुलगा म्हणजे सांब. हा सांब दिसायला अत्यंत सुंदर, देखणा आणि रुबाबदार होता. त्याचे रूप इतके मोहक होते की त्याला पाहून रती आणि मदन सुद्धा लाजत असत. पण म्हणतात ना, अति तिथे माती. सांबाला आपल्या सौंदर्याचा आणि आपण साक्षात श्रीकृष्णाचे पुत्र आहोत या गोष्टीचा खूप गर्व झाला होता. त्याचा अहंकार इतका वाढला होता की तो वडीलधाऱ्यांचा, ऋषीमुनींचा आणि संतांचा मानही ठेवत नसे. त्याला वाटायचे की माझे रूप आणि माझे तारुण्य हेच शाश्वत आहे. पण अहंकार हा मानवाचा सर्वात मोठा शत्रू आहे हे तो विसरला होता. एके दिवशीची गोष्ट आहे. द्वारकेमध्ये महर्षी दुर्वास आले. दुर्वास ऋषी हे अत्री ऋषी आणि अनुसूया यांचे पुत्र. ते साक्षात शंकराचा अंश मानले जातात. त्यांचा स्वभाव अत्यंत उग्र आणि रागीट होता. ते दिसायला अतिशय कृश होते. त्यांच्या अंगावरच्या नसा दिसत होत्या. अंगावर भस्म लावलेले आणि डोक्यावर जटा वाढवलेल्या होत्या. सततच्या कठोर तपश्चर्येमुळे त्यांचे शरीर जरी क्षीण झाले होते तरी त्यांच्या डोळ्यात तपाचे तेज होते. राजसभेत प्रवेश करत असताना सांबाने त्यांना पाहिले. ऋषींचे ते विचित्र, कृश आणि काहीसे विद्रूप रूप पाहून सांबाला हसू आवरले नाही. त्याच्या अहंकाराने त्याच्या बुद्धीवर पडदा टाकला होता. त्याने आपल्या मित्रांसोबत मिळून ऋषींची टिंगल करण्यास सुरुवात केली. तो त्यांच्या चालण्याची, त्यांच्या बोलण्याची नक्कल करू लागला आणि जोरजोरात हसू लागला. दुर्वास ऋषींनी हे पाहिले. त्यांना आपला अपमान सहन झाला नाही. ते काही सामान्य मनुष्य नव्हते, तर ते एक महान तपस्वी होते. त्यांचे डोळे रागाने लाल झाले. त्यांनी आपल्या कमंडलूतील पाणी हातात घेतले आणि सांबाकडे बघून कडाडले, "अरे मूर्खा, तुला तुझ्या या सुंदर शरीराचा आणि रूपाचा एवढा गर्व आहे ना? ज्या रूपाच्या बळावर तू माझा, एका तपस्वी ब्राह्मणाचा अपमान केलास, तेच रूप आता तुझ्या दुःखाचे कारण बनेल. जा, मी तुला शाप देतो की तुला कुष्ठरोग होईल आणि तुझे हे सुंदर शरीर विद्रूप होऊन जाईल." ऋषींचे शब्द पडताच काय झाले. ज्या शरीरावर सांबाला गर्व होता ते शरीर काळे निळे पडू लागले. त्याच्या कांतिमान त्वचेवर फोड आले. रक्ताचे आणि पुचे डाग पडू लागले. काही क्षणातच द्वारकेचा सर्वात सुंदर राजकुमार एक विद्रूप रोगी बनला. सांब भीतीने थरथर कापू लागला. त्याचा अहंकार गळून पडला. त्याला आपली चूक समजली.
पण आता वेळ निघून गेली होती. बाण सुटल्यावर आणि शब्द बोलल्यावर परत येत नाहीत. तो धावत धावत आपले वडील भगवान श्रीकृष्ण यांच्याकडे गेला. त्यांचे पाय धरून तो ओक्साबोक्शी रडू लागला. बाबा, मला वाचवा. माझ्याकडून मोठी चूक झाली. मला क्षमा करा. मी ऋषींचा अपमान केला आणि आता माझे हे हाल झाले आहेत. मी असा कसा जगू? भगवान श्रीकृष्ण हे जरी जगताचे पालनहार असले तरी ते ब्रह्मण्य देव आहेत. ते ऋषींचा आणि ब्राह्मणांचा आदर करतात. त्यांनी सांबाला पाहिले. त्यांना पितृत्वाच्या नात्याने वाईट नक्कीच वाटले, पण त्यांनी पुत्राची बाजू घेतली नाही. ते म्हणाले, पुत्रा, तू एका महात्म्याचा अपमान केला आहेस. कर्माचे फळ हे भोगावेच लागते. माझे सामर्थ्य असूनही मी ऋषींचा शाप खोटा ठरवू शकत नाही, कारण संतांच्या वाणीत सत्य असते. सांब रडक म्हणाला, मग यावर काहीच उपाय नाही का बाबा? मी आयुष्यभर असाच रोगी म्हणून जगू का? तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला शापविमोचनाचा मार्ग सांगितला. ते म्हणाले, पुत्रा, निराश होऊ नकोस. या विश्वामध्ये आरोग्याचा दाता फक्त एकच आहे, तो म्हणजे भगवान सूर्य. वेदांनी ज्याला चक्षुषो म्हटले आहे, त्या सूर्याची उपासना हाच यावर एकमेव उपाय आहे. तू चंद्रभागा नदीच्या तीरावर, जे आजचे कोरणा क्षेत्र आहे, जा आणि तिथे राहून भगवान सूर्याची कठोर आराधना कर. श्रीकृष्णाने त्याला सूर्याची 108 नावे आणि आदित्य हृदय स्तोत्राचा उपदेश केला. वडिलांची आज्ञा घेऊन सांब द्वारका सोडून चंद्रभागा नदीच्या किनारी आला. तिथे त्याने मित्रवन नावाच्या अरण्यात राहून तपश्चर्या सुरू केली. त्याने आपले सर्व राजवैभव, मऊ बिछाने, स्वादिष्ट भोजन यांचा त्याग केला. तो रोज पहाटे ब्राह्ममुहूर्तावर उठून नदीत स्नान करू लागला. ओल्या अंगाने सूर्याकडे एकटक पाहून तो प्रार्थना करू लागला. जपा कुसुम संकाशं काश्यपेयं महाद्युतिम तमोरिम सर्व पापघ्नं प्रणतोस्मी दिवाकरम. अर्थात, जास्वंदीच्या फुलासारखा लाल रंग असलेल्या, कश्यपाचा पुत्र असलेल्या, अंधाराचा शत्रू असलेल्या आणि सर्व पापांचा नाश करणाऱ्या अशा सूर्यदेवाला मी प्रणाम करतो. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, तर तब्बल 12 वर्ष सांबाने ऊन, वारा, थंडी, पाऊस कशाचीही पर्वा न करता कठोर तप केले. त्याची त्वचा रोगामुळे जळत होती, तरीही त्याचे मन सूर्याच्या चरणी स्थिर होते. शेवटी 12 वर्षांच्या तपश्चर्येनंतर सांबाची निष्ठा फळाला आली. एके दिवशी तो नदीत स्नान करत असताना त्याला पाण्यामध्ये सूर्याची एक अतिशय सुंदर आणि तेजस्वी मूर्ती सापडली. त्याच वेळी त्याला आकाशवाणी झाली, हे सांबा, तुझे तप सिद्ध झाले आहे. ज्या क्षणी तू या मूर्तीची स्थापना करून पूजा करशील, त्या क्षणी तुझे सर्व रोग नष्ट होतील. आणि खरोखरच सांबाने त्या मूर्तीची स्थापना केली. आणि काय चमत्कार! त्याचे विद्रूप झालेले शरीर पुन्हा पहिल्यासारखे सुंदर आणि सुवर्णकांतीचे झाले. तो कुष्ठरोगातून पूर्णपणे मुक्त झाला. ज्या दिवशी सांबाला हे वरदान मिळाले, तो दिवस माघ शुक्ल सप्तमी म्हणजेच रथसप्तमीचा होता. सांबाने नंतर समुद्रकिनारी सूर्याचे भव्य मंदिर बांधले. आजही ओडिसामधील कोर्णाकचे सूर्यमंदिर आणि पाकिस्तानातील मुलतानचे सूर्यमंदिर ही सांबाच्या त्या भक्तीची साक्ष देतात. आजही लोक तिथे जाऊन चंद्रभागा नदीत कोर्णाकजवळच्या समुद्रात स्नान करतात आणि आपल्या त्वचा रोगांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करतात. या कथेतून आपण काय शिकावे? 1. कधीही आपल्या रूपाचा किंवा शक्तीचा गर्व करू नये, कारण एक शाप किंवा एक आजार ते सर्व नष्ट करू शकतो. 2. जर चूक झालीच तर पश्चात्ताप आणि भगवंताची, विशेषतः सूर्याची उपासना माणसाला पुन्हा उभे करू शकते. 3. सूर्य हा केवळ आकाशातील गोळा नाही, तर तो साक्षात वैद्यनाथ आहे, जो भयंकर रोगांचाही नाश करतो. मंडळी, आता तिसरी कथा आहे, कंबोज राजा यशोवर्मा आणि व्रतविधीचा महिमा. प्राचीन काळी कंबोज नावाचे एक वैभवशाली साम्राज्य होते.
तिथे यशोवर्मा नावाचा राजा राज्य करत होता. तो राजा अत्यंत नीतिमान, प्रजादक्ष आणि शूर होता. त्याच्या राज्यामध्ये कोणालाही कशाचीही कमतरता नव्हती. प्रजा आपल्या राजावर मुलाप्रमाणे प्रेम करत होती. पण राजाच्या मनात मात्र एक मोठी खंत होती. राजाला आणि राणीला मूलबाळ नव्हते. राजाला वाटायचे, माझ्यानंतर या राज्याचा सांभाळ कोण करेल? माझा वंश इथेच संपणार का? पुत्रप्राप्तीसाठी राजाने अनेक यज्ञ केले, दानधर्म केले, तीर्थयात्रा केल्या. शेवटी उतार वयात देवाच्या कृपेने त्याला एक पुत्र झाला. राजवाड्यात आनंदाला उधाण आले. संपूर्ण राज्यात उत्सव साजरा झाला. गरिबांना मोती आणि सुवर्ण वाटले गेले. पण हा आनंद औटघटकेचा ठरला. जसजसा तो राजकुमार मोठा होऊ लागला, तसतसे राजाच्या आणि वैद्यांच्या लक्षात आले की हा मुलगा सतत आजारी असतो. त्याचे शरीर अत्यंत कृश होते. त्याला सतत ताप यायचा, पचन होत नसे आणि अंगात शक्ती नव्हती. तो चालता बोलताही थकन जायचा. अनेक नामांकित वैद्यांनी औषधे दिली, पण राजकुमाराच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झाली नाही. उलट दिवसेंदिवस त्याची प्रकृती खालावत चालली. राजा यशोवर्मा पुन्हा दुःखाच्या गर्तेत बुडाला. तो विचार करू लागला, हे देवा, तू मला पुत्र दिलास, पण असा का दिलास? याच्यापेक्षा मी निपुत्रिक असतो तर बरे झाले असते. माझ्या डोळ्यांदेखत माझा मुलगा असा मरताना मी कसा पाहू? अशातच एके दिवशी राजवाड्यात एक महान तपस्वी आणि ज्ञानी संत आले. राजाने त्यांचे स्वागत केले, त्यांचे पाय धुतले आणि त्यांना भोजन दिले. संतांनी राजाचा मलिन चेहरा पाहून विचारले, राजन, तुझ्या राज्यात सर्वत्र समृद्धी आहे, तुझे प्रजेवर प्रेम आहे, तरीही तू असा चिंताग्रस्त का दिसतोस? तुझ्या डोळ्यात हे नैराश्य का? राजाने हात जोडून आपली कर्मकहाणी सांगितली. महाराज, काय सांगू? मला एकुलता एक मुलगा आहे, पण तो मरणप्राय अवस्थेत आहे. कोणतंही औषध त्याला लागू पडत नाही. त्याचे शरीर व्याधींचे माहेरघर झाले आहे. कृपया काहीतरी उपाय सांगा. साधू महाराजांनी ध्यान लावले आणि आपल्या अंतर्ध्यानाने राजकुमाराच्या पूर्वजन्माचा शोध घेतला. त्यांनी डोळे उघडून राजाला सांगितले, राजन, ऐक. हे तुझ्या पुत्राच्या पूर्वजन्माचे फळ आहे. शरीर हे व्याधींचे मंदिर असते आणि या व्याधी पूर्वकर्मामुळे येतात. तुझ्या पुत्राने मागच्या जन्मात एका निरपराध व्यक्तीचा छळ केला होता आणि सूर्याची निंदा केली होती. त्यामुळे त्याला या जन्मी हे भोग भोगावे लागत आहेत. हे ऐकून राजाने संतांचे पाय धरले आणि गयावया केली. महाराज, मग यावर काहीच उपाय नाही का? पापाचे क्षालन कसे होईल? तेव्हा त्या संतांनी राजाला रथसप्तमी व्रताचा उपदेश केला. ते म्हणाले, राजन, घाबरू नकोस. भगवान सूर्याच्या कृपेने सर्व पापे नष्ट होऊ शकतात. माघ महिन्यातील शुक्ल पक्षात जी सप्तमी येते तिला रथसप्तमी किंवा अचला सप्तमी म्हणतात. तू तुझ्या पुत्राकडून या दिवशी सूर्यदेवाचे व्रत करून घे. संतांनी सांगितलेला विधी असा होता. 1. रथसप्तमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठावे. 2. नदीवर जाऊन किंवा पवित्र जलाने स्नान करावे. स्नान करताना डोक्यावर रुईची अर्क 7 पाने ठेवावीत. 3. सूर्याला मनापासून प्रार्थना करावी की माझ्या 7 जन्मातील पापे आणि रोग या स्नानासोबत वाहून जाऊ. 4. त्यानंतर सूर्याला अर्घ्य देऊन तांब्याच्या पात्रात दीप प्रज्वलित करून तो नदीत सोडावा. राजाने संतांच्या सांगण्यानुसार पूर्ण श्रद्धेने तयारी केली. जेव्हा रथसप्तमीचा दिवस आला तेव्हा राजाने आपल्या आजारी मुलाला, जो नीट उभाही राहू शकत नव्हता, त्याला आधार देऊन नदीकाठी नेले. तिथे त्याच्या डोक्यावर रुईची पाने ठेवली. त्या पानांवर अक्षता, हळद, कुंकू ठेवले आणि राजकुमाराला स्नान घातले. त्यावेळी राजा आणि राणीने डोळ्यात प्राण आणून सूर्याची प्रार्थना केली. नमस्ते रुद्ररूपाय रसानां पतये नमः, वरुणाय नमस्ते, अस्तु हरिवास नमोस्तुते. त्या दिवशी त्यांनी पूर्ण दिवस उपवास केला आणि गरिबांना अन्नदान व वस्त्रदान केले. आणि मंडळी, काय सांगावे,
ज्या राजकुमाराला औषधांचा गुण येत नव्हता, त्या दिवशीच्या स्नानानंतर त्याच्यात एक वेगळीच ऊर्जा दिसू लागली. त्याची पचनशक्ती सुधारली. हळूहळू त्याचे शरीर बळकट होऊ लागले. काही महिन्यातच तो पूर्णपणे रोगमुक्त झाला. पुढे जाऊन हाच राजकुमार एक पराक्रमी आणि दीर्घायुषी राजा बनला. राजा यशोवर्माची ही कथा आपल्याला सांगते की डॉक्टरांचे उपाय जिथे संपतात, तिथे श्रद्धेचा आणि दैवी उपाय सुरू होतो. रथसप्तमीचे व्रत हे केवळ पूजा नाही, तर ती एक संजीवनी आहे. मंडळी, आता या कथा ऐकून तुम्हालाही वाटत असेल की आपणही हे व्रत करावे. पण ते नेमके कसे करायचे? याची शास्त्रशुद्ध पद्धत काय आहे? चला, आपण अगदी सोप्या भाषेत ते समजून घेऊया. रथसप्तमी हा सण माघ महिन्यात येतो. हा दिवस आरोग्यासाठी आणि संततीसाठी खूप महत्वाचा आहे. 1. अरुणोदय स्नान, पहाटेची अंघोळ. या व्रताची सुरुवात पहाटेच्या स्नानाने होते. सूर्योदय होण्यापूर्वी जेव्हा आकाशात तांबडा रंग, अरुणोदय दिसू लागतो, तेव्हा स्नान करावे. रुईच्या पानांचे महत्त्व. स्नान करताना रुईची अर्क 7 पाने घ्यावीत. ही पाने का? कारण रुईच्या पानात सूर्याचे तत्व असते आणि आयुर्वेदानुसार ती वातनाशक असते. ही 7 पाने आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर ठेवावीत. 1 पान डोक्यावर, 2 पाने खांद्यावर, 2 पाने गुडघ्यावर, 2 पाने पायांवर. या पानांवर थोडे तांदूळ, अक्षत आणि हळद कुंकू ठेवावे आणि मग डोक्यावरून पाणी ओतून स्नान करावे. स्नान करताना हा श्लोक म्हणावा. जर संस्कृत येत नसेल तर मनातल्या मनात सूर्याचे स्मरण करा. यद्य जन्मकृतं पापं मया सप्तसुजन्सु तन्मे रोगं च शोकं च मा करी हन्तु सप्तमी. एतज्जन्मकृतं पापं यच्च जन्मान्तरार्जितं मनोवाक्कायजं यच्च ज्ञाता ज्ञातं च यत् पुनः. याचा भावार्थ. माझ्या या जन्मातील आणि मागील 7 जन्मातील जी काही पापे असतील, कळत नकळत झालेले अपराध असतील, ज्यामुळे मला रोग आणि शोक प्राप्त झाला आहे, ते सर्व या पवित्र स्नानाने आणि सूर्यदेवाच्या कृपेने नष्ट होऊ देत. 2. सूर्याला अर्घ्य देणे. स्नान झाल्यावर स्वच्छ कपडे घालून अंगणात यावे. एका तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी घ्यावे. त्यात थोडे लाल चंदन, रक्तचंदन, लाल फूल, जास्वंद किंवा कणेर, थोडे तांदूळ आणि थोडा गूळ टाकावा. उगवत्या सूर्याकडे तोंड करून दोन्ही हात डोक्याच्या वर नेऊन पाण्याची धार हळूहळू सोडावी. यावेळी सूर्याकडे बघत म्हणावे, ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः किंवा गायत्री मंत्राचा जप करावा. लक्षात ठेवा, हे अर्घ्याचे पाणी पायावर पडू नये म्हणून खाली एखादे ताम्हण किंवा कुंडी ठेवावी. 3. रांगोळी आणि सुगड, दूध उतू घालणे. घराच्या अंगणात किंवा तुळशी वृंदावनाजवळ शेणाने सारवून घ्यावे किंवा स्वच्छ पुसून घ्यावे. तिथे रांगोळीने रथाचे चित्र काढावे. त्या रथाला 7 घोडे आणि अरुण सारथी असावा. रथाच्या मध्यभागी सूर्याचे प्रतीक म्हणून स्वस्तिक किंवा कमळ काढावे. त्यानंतर तिथे गोवऱ्या पेटवून त्यावर एका मातीच्या किंवा धातूच्या पातेल्यात दूध ठेवावे. त्या दुधात तांदूळ आणि गूळ घालून खीर करावी. येथे एक खास पद्धत आहे. दूध उकळून पातेल्याच्या बाहेर उतू जाऊ द्यावे. जेव्हा दूध पूर्वेकडे सूर्याच्या दिशेने उतू जाते, तेव्हा ते अत्यंत शुभ मानले जाते. याला सुगड पूजन असे म्हणतात. याचा अर्थ असा की जसे दूध उतू चालले आहे, तशीच आपल्या घरातील सुख समृद्धी, धनधान्य आणि आरोग्यसुद्धा उतू जावे, भरभरून मिळावे. 4. नैवेद्य आणि दान. त्या तयार झालेल्या खिरीचा नैवेद्य सूर्याला दाखवावा. कापूर लावून सूर्याची आरती करावी. आणि शेवटी या दिवशी दानधर्माला खूप महत्त्व आहे. नहि दानेन विना क्षयः. दानाशिवाय पापाचा नाश नाही. या दिवशी तीळ, गूळ, तांब्याची भांडी, गहू किंवा लाल वस्त्र यांचे दान ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला द्यावे. यामुळे सूर्याची विशेष कृपा प्राप्त होते. मंडळी, आज आपण रथसप्तमीच्या या पावन पर्वावर अनेक गोष्टी पाहिल्या. आपण पाहिले की अदितीच्या मातृप्रेमातून सूर्याचा जन्म झाला. सांबाच्या पश्चात्तापातून त्याला आरोग्य मिळाले
आणि राजा यशोवर्माच्या श्रद्धेतून त्याच्या पुत्राला जीवनदान मिळाले. या कथा आपल्याला काय सांगू पाहतात? त्या फक्त इतिहासातील घटना नाहीत. त्या आपल्याला सांगत आहेत की निसर्ग हाच खरा देव आहे. आजचे विज्ञान आपल्याला व्हिटॅमिन डीच्या गोळ्या घ्यायला सांगते, पण आपले ऋषीमुनी हजारो वर्षांपूर्वी सांगून गेले आहेत की सकाळी सूर्याला नमस्कार करा, अर्घ्य द्या, तुमचे हाडं मजबूत होतील आणि रोगप्रतिकारशक्ती वाढेल. संत तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती. म्हणजेच निसर्ग, हे वृक्ष, हे सूर्यचंद्र हेच आपले सगळे सोयरे आहेत. त्यांची पूजा करणे म्हणजेच स्वतःच्या अस्तित्वाची काळजी घेणे होय. फलश्रुती असे हे रथसप्तमीचे व्रत जो कोणी श्रद्धेने करतो किंवा ही कथा जो कोणी भक्तिभावाने श्रवण करतो आणि इतरांना ऐकवतो, त्याला काय फळ मिळते? पुराणात व्यासमुनी सांगतात, त्याच्या घरी कधीही दारिद्र्य येत नाही, त्याला कधीही अंधत्व किंवा डोळ्यांचे विकार होत नाहीत, त्याचे शरीर निरोगी आणि तेजस्वी बनते, त्याला उत्तम संतती आणि दीर्घायुष्य लाभते आणि अंती त्याला सूर्यलोकाची प्राप्ती होते. जर तुमच्या घरात कोणाला सततचे आजारपण असेल, जर कोणाला नोकरीत यश मिळत नसेल किंवा जर कोणाला मुलाबाळांची चिंता असेल, तर त्यांनी येत्या रथ सप्तमीला हे व्रत नक्की करावे. आणि काही नाही जमले तरी किमान पहाटे उठून त्या दिनकराला हात जोडून एक नमस्कार तरी नक्की करावा. कारण नमस्कारादरो भानुः, सूर्य हा केवळ नमस्काराने प्रसन्न होणारा देव आहे. तर मंडळी, तुम्ही ही कथा इतक्या वेळ शांत चित्ताने आणि एकाग्रतेने ऐकली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. जर तुम्हाला ही माहिती आणि हे आख्यान आवडले असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. तुम्हाला या कथेतून काय नवीन शिकायला मिळाले किंवा तुमचे या व्रताबद्दल काही अनुभव असतील तर खाली कमेंट करून मला नक्की सांगा. मला तुमचे अनुभव वाचायला खूप आवडेल. आणि हो, ही पुण्याई फक्त स्वतःपुरती ठेवू नका. ज्ञान वाटल्याने वाढते. त्यामुळे हा व्हिडिओ आणि ही कथा आपल्या नातेवाईकांना, मित्रमैत्रिणींना व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनाही या व्रताचे फळ मिळेल आणि त्यांच्या आयुष्यातही आरोग्य येईल. आणि अशाच सुंदर आध्यात्मिक पौराणिक कथा आणि सणांची माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील घंटीचे बटन दाबा, म्हणजे आमचा नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेच कळेल. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, रंजक आणि ज्ञानवर्धक कथेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, निरोगी राहा आणि सूर्यासारखे चमकत राहा. रामकृष्ण हरी. ओम सूर्याय नमः.